आज रितेश सरांनी अरबाजवर बोलून घेण्याच्या प्रेमाचा वर्षावच केलाय जणू। पहिलं तर त्यांनी अरबाजला घरचा कॅप्टन झाला म्हणून त्याचे आणि त्याच्या टीमचे अभिनंदन पण केले। मग आता घरचं वातावरण शांत होईल असा प्रयत्न स्वतः निकी करते, कारण आता कॅप्टनला दुखवण्याचा प्रयत्न निकी करणारच नाही, त्यामुळे घरामध्ये भांडण होण्याचा प्रश्नच नाही असा टोमणा त्यांनी निकीला मारला आहे। म्हणजे कॅप्टनच्या इमेजला धक्का लागला नाही पाहिजे असा प्रयत्न निकी स्वतः तुमच्यासाठी करते। पण अरबाज ॲग्रेशन किती पाहिजे याला मर्यादा असते। कॅप्टन्सी टास्कमध्ये तुम्ही सूरजची बुक्की लागली म्हणून त्याच्या अंगावर गेलात, पण तुम्ही तर फ्राईज ओढताना चक्क निखिल आणि सूरज या दोघांनाही खाली पडले। त्यावेळेस तुम्हाला कसं चालतं ते? पण यावर ते दोघे आणि तो तुमचा वरचा डुप्लिकेट काहीही नाही बोलले। निक्कीने कपडे विस्कटले तेव्हा डीपी दादाला पण तुम्ही बोललात की इथून पुढे तू कॉमेडी कर, कॉमेडी दाखवतो कशी असते तुझी, दाखव आम्हाला तुझी कॉमेडी कशी असते। पण आपण काय बोलतोय याचा विचार आधी स्वतः करायचा, मग दुसऱ्यांना बोलायचं। अभिजितच्या जवळजवळ कॅप्टन्सी टास्कमध्ये तो अंगावर गेला होता, मग त्यांनी मागे सारलं, तर धक्का नाही मारायचा म्हणून तो पुन्हा अंगावर गेला। पण तुम्हाला ही सवयच आहे की अंगावर जायची, हे सगळ्यांना तेच माहिती आहे। तुमच्या ॲक्शनला ते फक्त रिॲक्शन देतात आणि तुमच्या टीम एची फक्त दादागिरी चालते घरात असं सगळ्यांना दिसतंय आणि बाहेर पण हीच चर्चा आहे। तर यावरती निक्की आणि जान्हवी यांची तोंड देखील बघण्यासारखी असतात। तर तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि रितेश भाऊंचा हा धक्का तुम्हाला आवडला की नाही हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। अशाच व्हिडिओच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।